नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI किंवा बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट बॅचमध्ये सिलेक्शन झाले नाही, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिल्या बॅचमध्ये सिलेक्शन झालं नसेल, तर सेकंड बॅच जी सुरू होणार आहे जानेवारी महिन्यात, तर त्या बॅचमध्ये आपला नंबर सिलेक्शन होणार आहे की नाही, तर ती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती जी आहे ती घेणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या अकॅडमीकडून एक मेसेज आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आपण पाहू शकतो सर्व विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाची सूचना. तर या ठिकाणी आपल्या अकॅडमीकडून एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बॅच 2 बाबत आहे, म्हणजेच आता जी सेकंड बॅच सुरू होणार आहे, तर त्या बॅचमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक इम्पॉर्टंट नोटीस आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमचे अभिनंदन. तर तुमच्या अकॅडमीमधून तुम्हाला एक लिस्ट येणार होल्ड किंवा नॉन होल्ड म्हणून. तर ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड बॅचसाठी सिलेक्शन झालेलं आहे किंवा होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचं नाव हे होल्डिंगमध्ये आहे, तर काही विद्यार्थ्यांना जो कास्ट व्हॅलिडिटीचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेममध्ये त्यांचं नाव कदाचित या ठिकाणी पहिल्या बॅचमध्ये सिलेक्शन झालं नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही या ठिकाणी एक अपडेट आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक अकॅडमीमधून एक PDF पाठवण्यात येईल आणि त्या PDFमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं होल्डिंगवर नाव असेल, म्हणजे वेटिंगवर असेल, काही जो डॉक्युमेंट असणार ते अपुरे असणार किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये आपला व्हॅलिडिटीचा एक मेन प्रॉब्लेम आहे, तर काही विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी जमा केली नाही म्हणून त्यांना होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे. तर ते या ठिकाणी होल्डवर असणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे आपला प्रोफाईल लॉग इन करतो आपण आणि ते तिथे आपण जसे लॉग इन करतो, तर त्या ठिकाणी आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला नाही अप्रूव्ह मेसेज दिसत आहे किंवा काही अपडेट आपल्याला दिसत नाही, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमचे अभिनंदन, म्हणजेच तुमचे सर्व डॉक्युमेंट ओके आहेत. म्हणजे आपलं जर PDFमध्ये नाव नसेल आपल्याला पाठवलेल्या, तर त्या PDFमध्ये नाव नसेल तर तुमचं 100% या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर त्यांच्यासाठी आहे, म्हणजेच तुमचे सर्व डॉक्युमेंट ओके आहेत. आम्ही तुम्हाला अप्रूव्ह करून TRTIकडे पाठवलेलं आहे. जर TRTIने काही त्रुटी काढली तर तुम्हाला अकॅडमीकडून फोन येईल व त्रुटी दुरुस्त करून घेतली जाईल. तर मित्रांनो, तुमच्या प्रोफाईलमध्ये काहीही अपडेट दिसत नाही अप्रूव्ह किंवा रिजेक्ट, तर तुमचं या ठिकाणी फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी TRTIकडे पाठवण्यात आलेला आहे. तर TRTIकडे तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी चेक केले जाईल आणि डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, कास्ट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा बँक पासबुकमध्ये तर त्यांना काही प्रॉब्लेम आढळला, तर ते तुम्हाला जी त्रुटी असेल ती अकॅडमीकडून या ठिकाणी दुरुस्त केली जाणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो 3 नंबरचा पॉईंट आहे, जर लिस्टमध्ये नाव आहे तर काय करायचे. तुमच्या अकॅडमीमधून तुम्हाला एक PDF पाठवण्यात येईल आणि त्या PDFमध्ये जर तुमचं नाव असेल होल्डिंग म्हणून किंवा वेटिंग म्हणून, तर त्यांच्यासाठी आहे तुमचा एकतर कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा एकतर पासबुकचा प्रॉब्लेम असेल आणि नाहीतर इन्कम सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल. तर ह्या 3 गोष्टी आहे, ह्यांच्यासाठी तुम्हाला होल्डवर किंवा वेटिंगवर ठेवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही जशी ही डॉक्युमेंट कंप्लीट कराल, तर तसं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अकॅडमीचा नंबर देण्यात येणार आहे. तर त्या अकॅडमीच्या WhatsApp नंबरवरती तुम्हाला ते डॉक्युमेंट जे आहे ते पाठवायचे आहे आणि डॉक्युमेंट वगैरे पाठवून त्यांना सारखं मेसेज करत बसायचं नाही, कारण त्यांना आपण एकटेच नसतो, खूप विद्यार्थी असल्यामुळे त्यांना जो रिस्पॉन्स असतो तो द्यायला 1-2 दिवस वेळ लागतो. तर त्यामुळे तुम्हाला कोणीही अकॅडमीवाल्यांना फोन सारखं करायचा नाही किंवा मेसेज करायचा नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर आहे 4 नंबरचा मुद्दा, ज्यांच्याकडे स्वतःची कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांची किंवा त्यांनी नातेवाईकांची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती या ठिकाणी चालणार नाही. म्हणून कोणीही आपल्या नातेवाईकांची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जमा करायची नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे काढणार आहे, त्यानंतर तुम्ही अकॅडमीला ते कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जमा करून आपला जो प्रोसेस आहे ॲप्लिकेशनची ती कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला खालती कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील तुमच्या
जिल्ह्यानुसार. तर या ठिकाणी नंदुरबारसाठी आहे, गडचिरोलीसाठी आहे आणि अहमदनगरसाठी आहे. तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा एक कॉन्टॅक्ट करायचा नंबर तुम्हालासुद्धा अकॅडमीकडून पाठवण्यात येणार. तर त्या पद्धतीने तुम्ही जे आहे ती प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तुम्हाला अशा प्रकारची एक PDF पाठवण्यात येणार, ऑल डिस्ट्रिक्ट होल्ड कॅन्डिडेट. तर या PDFमध्ये जर तुमचं नाव नसेल तर 100% तुमचं फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होणार आहे आणि सेकंड बॅचमध्ये तुम्हाला जी ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे किंवा ॲडमिशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घेणार आहे तुमच्याकडून. तर अशा प्रकारची या ठिकाणी नोटीस होती. तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.